शिखंडी, नहुषः, वृषः, क्रोधः, क्रोधकृत कर्ता। विष्णूंचं 311 नाव आहे शिखंडी। शिखंड हा कलापहा। शिखंड म्हणजे मोरपीस। हा ज्याचा अलंकार आहे, दागिना आहे, अस्य असा जो तो शिखंडी किंवा गोपवेशधरहा म्हणजे गोपालन करणाऱ्या गोपाच्या रूपात असताना मोरपीस हा ज्याचा अलंकार होता असा तो शिखंडी। किंवा भागवतामध्ये असंही म्हटलं आहे की मोरपिसावर असलेल्या डोळ्यांनी जो सुशोभित झाला आहे असा तो शिखंडी। ओम शिखंडीने नमः। 312 नहुषः यतः कारण नह्याती म्हणजे बांधून ठेवतो, भूतानी सर्व भूतमात्रांना मायया अतः नहुषः मायेनी म्हणजेच मायेमुळे सर्व भूतमात्रांना बांधून ठेवणारा असा जो तो नहुषः। नहंत म्हणजे बंधन, मायेला आपल्या नियंत्रणात ठेवणारा किंवा सर्व प्राण्यांना मायेच्या बंधनामध्ये बांधणारा तो नहुष। पुराणामध्ये नहुष म्हणजे शानदार, भव्य, ज्यांनी इंद्रपद प्राप्त केलं आहे असा तो नहुष असं म्हटलं गेलं आहे। ओम नहुषाय नमः। 313 वृषः कामानां वर्षणात इति वृषः। वृषः म्हणजे धर्म, म्हणजे जो इच्छांचा वर्षाव करतो, इच्छापूर्ती करतो असा जो तो वृषः म्हणजे धर्म। धर्म हा इथे धर्मराज असाही अर्थ होतो। स्मृतः म्हणजे आठवला जातो, लोकेषु या सर्व तिन्ही लोकांमध्ये। विद्धी मां वृषः तो धर्म मीच आहे असं समज असं परमेश्वर म्हणतात। थोडक्यात म्हणजे वृष म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे अस्तित्वाचे आवश्यक असणारे नियम। हा परमात्मा स्वयं आत्मरूपात प्रत्येकामध्ये स्थित राहतो, प्रत्येकाची इच्छापूर्ती करतो आणि आपल्या हृदयाचा जो स्वामी, जो आत्मस्वरूपात आपल्या आत असतो असा तो वृषः। ओम वृषाय नमः। 314 क्रोधः साधूनां म्हणजे जे तप करणारे असतात, जे योग्य मार्गावर चाललेले असतात त्यांचा। क्रोधम म्हणजे राग, हंती नाहीसा करतो असा जो तो क्रोधः। जो भक्त त्याच्या चरणाशी सतत असतो, त्याला एकदा ज्ञान झालं, त्याचं अज्ञान दूर झालं की सर्व काही तोच आहे असं झाल्यावर तो द्वंद्वांच्या पलीकडे जातो। मग त्याच्यामध्ये राग, द्वेष, ईर्ष्या हे काहीच उरत नाही असं जो करतो, अशा तऱ्हेने जो क्रोध भक्तांचा नाहीसा करतो तो क्रोधः। ओम क्रोधग्ने नमः। 315 क्रोधकृत कर्ता असाधुषु म्हणजे जे भक्त नाही आहेत, जे लबाडी करतायत, प्रामाणिक नाही आहेत। क्रोधम करोति इति त्यांच्याबद्दल राग निर्माण करतो असा। क्रोधकृतान म्हणजे जे रागीट असतात, दैत्यादीनां दैत्य, राक्षस वगैरे। कर्ता छेदकः त्यांचा कर्ता आणि त्यांना नाहीसा करणारा असा जो तो म्हणजे जे रागीट राक्षस, दैत्य असतात त्यांच्यामध्ये क्रोध असतो, त्यांना नाहीसा करणारा जो तो क्रोधकृत कर्ता। किंवा एखाद्या साधकांमध्ये की जो इमानदार आहे, गंभीरपणे तप करतोय, त्याच्यात जर वाईट प्रवृत्ती निर्माण झाली तर त्याच्याबद्दल त्या साधकाच्या मनात क्रोध निर्माण करतो आणि त्यामुळे तो साधक पुन्हा सत्प्रवृत्त होतो असा जो क्रोधकृत कर्ता। ओम क्रोधकृत कर्ते नमः।